कोनचा बेस डायमीटर 70 mm, हाईट 90. ओके, रेस्ट ऑन HP. ड्रिल्ड स्क्वेअर होल 25 mm साईड. आतमध्ये एक स्क्वेअर होल आहे, त्याची साईड 25 mm असेल. इक्वली इन्क्लाइन विथ HP. त्याच्या ज्या साईड्स आहेत स्क्वेअर होलच्या, त्या HP ला इन्क्लाइन, म्हणजे दोन्ही साईडला सेम इन्क्लाइन आहे. असं नाही की हा स्ट्रेट आहे, असा होल नाही. इक्वल इन्क्लाइन, असा इक्वल इन्क्लाइन झाल्यामुळे हा स्क्वेअर होल असा असेल. ओके, आणखी काय कंडिशन आहे? आता हा स्क्वेअर होल कुठे असू शकतो? इथे पण असू शकतो, इथे पण असू शकतो. ओके, पहिलं आपल्याला काय काय भेटलं की हा असा आहे की असा आहे. ओके, आता असा आहे हे प्रूव्ह झालं. दुसरं काय पाहिजे? हा असा आहे, तर मग तो कुठे? त्याचं सेंटर पॉईंट हा कुठे आहे? तर एक्सिस ऑफ स्क्वेअर होल इंटरसेक्ट द एक्सिस ऑफ कोन, म्हणजे कोनच्या एक्सिसला तो इंटरसेक्ट करतोय. हा एक्सिस हा झाला स्क्वेअरचा एक्सिस. हे दोन्ही एक्सिस इंटरसेक्ट करत आहेत कुठे? 25 mm अबव द बेस ऑफ द कोन. म्हणजे बेसपासून 25 mm अबव, म्हणजे वरती काढून जर तुम्ही 25 mm मेजर केला तर तो तिथे तुम्हाला बेस भेटेल. ओके, हे ड्रॉ कसं करायचं? हा स्क्वेअर काढून 25 mm मेजर करायचा, पॉईंट मेजर केला. आता तिथून काय करायचं? हे असे तुम्हाला भेटणार नाही डायरेक्ट. जिथे भेटतील ते 40 किती 25 mm असेल का? होलची साईड पण 25 आहे ना, किती असेल? मग इथून या साईडला 45 जायचं, 45 डिग्री लाईन काढायची अशी, आणि इथून पण 45 mm मार्क करायचं आणि तिथून आरपार लाईन काढायची. ओके, आणि 25 या दोन्ही साईडला घ्यायचा. काय घेणार? दोन्ही साईडला 25, म्हणजे इथे 12.5 आणि इथे 12.5. ओके, इथून तुम्हाला 90 डिग्रीमध्ये लाईन काढायची आहे. इथं 90 डिग्रीमध्ये लाईन काढायची. ओके, या दोन्ही लाईन काढल्यानंतर तुम्ही 25चा स्क्वेअर तयार होईल. ओके, तर पुढे कसं काढायचं? इकडचं सोपं आहे. इकडे खाली सर्कल, सर्कलचे 8 भाग. आता हे 8 भाग झाल्यानंतर आपण सर्व गोष्टींना नावं देऊन घेऊ. ओके, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट हवेत आहे ना, त्याला आपण देणार आहोत जनरेटर. एक्स्ट्रा जनरेटर देणार आहोत. याला पण एक्स्ट्रा जनरेटर देणार आहे. हा जनरेटर स्ट्रेट खाली जाईल. जिथे मार्क होईल, तिथून सेपरेट जनरेटर हा सेपरेट येईल. इथून सेपरेट जनरेटर. ओके, हा ओ. इथे आपण याला ABCD नाव देऊया. ABC आणि D. हा B म्हणून हा B डॅश, B डॅश म्हणून हा B डॅश, हा D म्हणून हा D डॅश, D डॅश, हा D डॅश, B डॅश. त्यानंतर 1 2 3 4 नावं द्यायची आहेत. याचे सर्व 1 2 3 4 5 6 7 8 प्रोजेक्ट करायची सर्व नावं. 1 8 2 ते 8 6, इथे काय 2 4 1 5, हा पॉईंट कुठला 3 7. हे नावं
नावं जेवढी तुम्ही प्रॉपर द्याल तेवढंच तुमचं व्यवस्थित येईल, लक्षात ठेवा. ओके, हा जो आहे पॉईंट, हे जनरेटर्स ड्रॉ करायचे. या जनरेटरवर खूप साऱ्या गोष्टी ठरणार आहेत. या जनरेटरला जिथे जिथे क्रॉस झालेले आहेत त्या सर्व पॉईंटना तुम्हाला नावं द्यायची आहेत. ओके, याला काय नाव द्याल? हे सर्व पॉईंट परत तुम्हाला इथे पण प्रोजेक्ट करून घ्यायचे आहेत. तुम्ही एवढं घ्या अंतर, हे जे अंतर आहे तेच इथे खाली अंतर. ओके, कोण आहे वेगळं काय मोजायची गरज नाही, डायरेक्ट हा एवढा ओपन होईल. ओके, नंतर इथे ओ पॉईंट, ते हा पहिला कुठल्या पॉईंटकडून ओपन झाला? 3 कडून. मग 3, 2, 1, 8, 7, 6, 5, 4 अशा पद्धतीने 3 कडून 2 एवढं अंतर घ्यायचं. 2, 1, 8, 7, 6, 5, 4, 3. ओके, 3, 2, 1, 8, 7, 6, 5, 4, 3. सर्व जनरेटर भेटले. बरोबर. जनरेटर हे डार्क पाहिजे, कारण हे मेन, हे जनरेटर बाकी डार्क करायची गरज नाही, कारण हे फेंटच राहतील. या काही काढा नाही आहेत, फक्त एवढंच डार्क करायचं. आणि हे सर्कल, मग अशी पिरॅमिड काढताना सर्कल डार्क करायची गरज नाही. आतले फक्त जे पॉईंट जोडत आहेत ते डार्क केलं पाहिजे. हे जनरेटर फेंट राहतील. इथून आता सर्व पॉईंट याच्यावर डायरेक्ट ओढून घ्यायचे. ओके, आता हा ए पॉईंट आहे, आपण रेफरन्ससाठी नावं देतो, ही खरी नावं नाहीत. ए, बी, सी. आतमधला हा पॉईंट कुठला? एक्स आणि वाय देऊया. एक्स, वाय. ओके, एक्स वाय इथे पण आहेत, एक्स डॅश, वाय डॅश. हे पण एक्स वाय असतील ते तिथे येतील. ओके, आता हे बाकीचे 2 जनरेटर आहेत ते पण घ्यायचे. कुठला? बी डॅश. 3 बी डॅश अंतर घ्यायचं, 3 कडून बी डॅश एवढं हा जनरेटर काढायचा. त्यानंतर 7 कडून डी डॅश एवढं अंतर घ्यायचं, 8 कडे जाताना 7 कडून डी डॅश. त्यानंतर 6 कडून बी डॅश एवढं अंतर घ्यायचं 7 कडे जाताना. तर याला नाव देऊया आधी. 3 कडून 2 कडे जाताना आपल्याला बी डॅश भेटतो. 7 कडून 8 कडे जाताना आपल्याला डी डॅश भेटतो. नावं जर द्यायला चूक केलात, बी डॅश डी डॅश उलटं दिलात तर नंतर तुम्हाला खूप पुढे प्रॉब्लेम होईल. नावं ही पहिल्यापासून व्यवस्थित द्यायची. 6 कडून 7 कडे जाताना बी डॅश भेटतो, बी डॅश. त्यानंतर 4 कडून 3 कडे जाताना डी डॅश भेटतो, 4 कडून 3 कडे डी डॅश भेटणार आहे. ओके, कोणी कशी नावं द्या, पण याच्यामध्ये बरोबर तुम्ही नावं दिलात तरी व्यवस्थित येतील. हे सर्व जनरेटर घ्यायचे, डी डॅशचा, बी डॅशचा, डी डॅशचा, सर्व जनरेटर घ्यायचे. ओके, आता हे अंतर घ्यायचं आहे ओ कडून ए. ओ ए हे अंतर 1 आणि 5 लाईनवर आहे. 1च्या लाईनवर ए पण येईल आणि सी पण येईल, ओ ए आणि ओ सी. 1ची लाईन कुठे आहे?
O1 आणि O5 या लाईनवर O नंतर जेव्हा तुम्ही असं करताय अशा पद्धतीने घ्यायचं. ओके, ए पॉईंट कुठे येतोय? ए पॉईंट हा O1 आणि O5. O1 वर ए पॉईंट तुम्हाला भेटणार पहिला ए. त्यानंतर O5 वर तुम्हाला सी पॉईंट भेटेल. O1 वर पण सी पॉईंट आहे इथे सी, आणि O5 वर पण ए आणि सी दोन्ही पॉईंट आहेत. ओके, त्यानंतर बी पॉईंट कुठे आहे? ओ बी डॅश यावर तुम्हाला बी पॉईंट भेटतो. ओ बी डॅश याच्यावर पण तुम्हाला बी पॉईंट भेटतो. ओके, प्रॉपर इथे लिहिताना इथे त्याला डॉट करायचा, म्हणजे समजून इथे हा डॉट आणि हा बी. जेव्हा मी परत इथे जोडायला येईन तेव्हा बी इथे दिसेल मला, पण त्याचा पॉईंट कुठला होता हे नंतर लक्षात नाही राहणार. इथे एवढ्या याच्यामध्ये आपण पॉईंट आता घेऊन ठेवतोय, नंतर जोडणार, तर ते आधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, एचा पण हा ए आणि हा सी. ओके, बी बी दोन्ही पॉईंट भेटले, बी डॅश. ओके, त्यानंतर डी घ्यायचं आहे. ओ डी डॅश, ओ डी डॅश वर डी पॉईंट आहे म्हणजे इथेच येणार ओ डी डॅश डी. त्यानंतर ओ डी डॅशवर इथे डी. ओके, सी भेटला, बी भेटला, ए बी सी. हे इंटरसेक्शन पॉईंट आहेत 8 आणि याला एक्स आणि वाय, ते पण घेऊया. एक्सच्या लाईनवर एक्स कुठे? 2 4 वर आहे. 2 4 ला एक्स आणि वाय. O2 ला इथे आणि इथे. ओके, एक्स वाय. 4 ला एक्स आणि वाय. त्यानंतर इथे पण आहेत O8 आणि 6 ला परत एक्स आणि वाय आहेत. त्याच लाईनच येणार, त्याच लाईन इंटरसेक्ट जिथे होतात हे आणि हे. त्यानंतर इथे कुठे 8 आणि 8 वर भेटले एक्स वाय. त्यानंतर इथे काय बी वर एक्स आणि वाय. इथे लक्षात हळूहळू बी वर नाही 6 वर 6 आणि 8 दोन्हीवर एक्स वाय पॉईंट घेतले. आता काय? आता बघा स्क्वेअर आहे, स्क्वेअर सारखा जोडायचा. ओके, स्क्वेअर कसा? डी पासून या वाय पर्यंत, म्हणजे आता बी पासून वाय पर्यंत स्ट्रेट लाईन आहे. सगळ्या लाईन स्ट्रेट आहेत. बी पासून वाय पर्यंत स्ट्रेट लाईन, ज्या लाईन स्ट्रेट नक्की करू स्ट्रेट जोडायच्या. बी वाय, वाय सी स्ट्रेट लाईन, सी कडून परत वाय स्ट्रेट लाईन, वाय कडून डी स्ट्रेट लाईन, डी कडून एक्स स्ट्रेट लाईन, एक्स कडून ए स्ट्रेट लाईन. दिसते ना? ए कडून परत एक्स, ए कडून हा एक्स आणि एक्स कडून बी स्ट्रेट लाईन. ओके, अशा पद्धतीने हे दिसेल. तर या स्ट्रेट दिसते. ओके, असं तिथे जोडायचं.